मंडळी, मी प्रथम तरी म्हणजेच मालवणचं पेज तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते. तर मंडळी, आजचा दिवस खूप 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 सुंदर आहे. कारण मी माझ्या मामाकडे आलो आहे. मामाकडे यायचं होतं तर कॉल करून विचारलं तर घरी कोणीच नाही. तर त्याचं मेन रिझन असं आहे की आज सर्वजण स्वामींच्या मठामध्ये आहेत. तर मी दर गुरुवारी स्वामींच्या मठात जातो. आज गावी असल्याकारणे मला जायला भेटलं नसतं. तर स्वामींच्या कृपेने माझी तीही इच्छा पूर्ण झाली की मी गुरुवारचा स्वामींच्या मठात आलो आहे. तुम्हाला दाखवतो. श्री स्वामी समर्थ मठ, कुणकावळे. हे आहे माझ्या मामाचं गाव. घरी गेलो पण घरी व्हिडिओ शूट करता आला नाही. आणि हे आहे इथलं मंदिर, लिंगेश्वर मंदिर. सगळ्यात एक खूप भारी गोष्ट सांगायची म्हणजे हे जे मंदिर आहे, या मंदिराच्या मागून इथे डोंगरावर जाण्यासाठी रस्ता आहे. आणि या डोंगराच्या एकदम टोकावर म्हणजे असा चढून गेल्यावर तिथे एक पूर्ण कातळ सपाट माळरान आहे, पूर्णच्या पूर्ण. आणि तिथे आम्ही कासाटाको करतो. कासाटाको म्हणजे जे देवाला आपण काय बोलतात ते कोंबडा वगैरे देतो ना, ते आम्ही तिकडे करतो. बेस्ट एक्सपिरियन्स असतो, बेस्ट. लिंगेश्वर मंदिराच्या बाजूलाच इथे एक भराडी देवीचं मंदिर आहे. एवढं सुंदर असं मंदिर आहे. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट, आता मी घरी चाललो आहे. मामाकडचा सगळं मंदिराच्या पायावर पडून झाला. पण त्यातल्या जाता जाता एक गोष्ट माझ्या नजरेस पडली, ती म्हणजे ही माझी मराठी शाळा. तर मी इथे माझं 1ली ते 7वी शिक्षण पूर्ण केलं. बालवाडीसुद्धा होतं आहे. मामाकडे माझं शिक्षण झाल्याकारणाने 1ली ते 7वी पूर्ण माझं शिक्षण इकडे आहे. या वर्गात मी 1ली ते 3रीपर्यंत पहिली का दुसरी 1 वर्ष शाळा, दुसरी होती. त्याच्यानंतर नवीन बनवली ती अशी. आणि आता ही पण नवीन आहे. इथे ना पूर्ण असं पार्टिशन होतं. हा वर्ग वेगळा होता, इकडे एक वर्ग वेगळा होता. सो इथे आम्ही 3री 4थी बसायचो, इथे 1ली 2री बसायची, आणि तिकडे 5वी 6वी 7वी. आणि ते मुख्याध्यापक आमचे इथे बसायचे. त्यावेळी आम्हाला थवी सर होते, थवी गुरुजी. आणि माझे आवडते गुरुजी सकपाळ गुरुजी आणि डेरेबाई. असे आम्हाला शिक्षक होते. किती भारी वाटते इथे आल्यावर. ही शाळा इथे नवीन बांधली. आमच्या वेळी नव्हती. आमच्या फक्त ते 3 वर्गच होते. आणि शेवटला ही एक बांधली गेली होती. सो अशी ही आठवणी ताजी करणारी शाळा. मराठी शाळेची मजाच वेगळी होती. तुम्हाला मी दाखवतो फ्रंट कॅमेरा काढून. इथे जो हा दिसतोय काय म्हणतात घसरगुंडी त्या ठिकाणी इथे ना पहिला इथे स्क्वेअरमध्ये ना
इथे लांब उडी आणि उंच उडी मारण्यासाठी हे आम्ही खोदून ठेवलं होतं. त्याच्यावेळी माझं फक्त मी एकाच ह्याच्यामध्ये जास्त भाग घ्यायचा, तो म्हणजे उंच उडीमध्ये, कारण तेच मला जास्त यायचं. आणि जो गट असायचा त्याच्यामध्ये मी फक्त खो खो असायचा आणि कबड्डी, म्हणजे आम्ही तिघांमध्ये फिक्स्ड असायचो. आणि आम्ही तालुका स्तरापर्यंत जायचं, त्याच्यापुढे कधी गेलो नाही. लास्ट जिल्हास्तरीय असायचं, पण तालुका स्तरापर्यंत गुरामवाडी शाळा नंबर 2 सगळ्यामध्ये हाईस्ट असते. सगळ्यामध्ये म्हणजे समजा आम्ही 10 कॉम्पिटिशनमध्ये जर स्पर्धेमध्ये भाग घेतले तर 8 किंवा 7 हे फक्त आमच्या नावावर असायचे. त्याचं पूर्ण श्रेय ना म्हणजे सकपाळ गुरुजींना जातं. खूप 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 भारी होते. हा जो रॅम्प आहे ना, हा रॅम्प याचीसुद्धा खूप वेगळी मजा आहे. आम्ही इथून शाळा सुटली की इथून डायरेक्ट उडी मारायचो किंवा याच्यावरून चालायचो, याच्यावरून इथपर्यंत कॉम्पिटिशन राहायचं. काय असायची मजा कोण जाईल, पण खूप भारी मजा. त्याच्यानंतर हा वर्ग इथपर्यंत होता. इथून जे पार्टिशन होतं ना, तर इथे आम्ही उभं राहायचो, इथून डायरेक्ट दुसऱ्या वर्गामध्ये उडी मारायचो. अशी मजा करायचो आम्ही. खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं पुन्हा एकदा माझ्या शाळेला भेटून. चला आता आपण निघूया घरी जायला. माझी शाळा ती माझी शाळा.